आज शिवरायांच्या मूर्तीला हार बनवून मग स्वयंपाकाची तयारी चालू केली। बटाटा शिजवायला ठेवला आणि सोबतच चिली विनेगर बनवायला घेतलं। त्यासाठी साधं विनेगर, त्याच्यामध्ये कापलेली मिरची आणि मीठ टाकून साईडला ठेवून दिलं। तोपर्यंत एक टोमॅटो कापून त्याची पेस्ट बनवून घेतली आणि कोथिंबीर कापून ठेवली। आता मी काय लागणार आहे आपल्याला फ्रँकी बनवण्यासाठी ते तुम्हाला दाखवते। माझा एक फ्रँकीसाठी बनवलेला स्पेशल मसाला आहे, त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन। तो कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, कढईला आणि जिरे मोहरीची फोडणी दिली। कढईला थोडं पाणी असल्यामुळे ते अंगावर उडत होतं, पण ठीक आहे, केलं मॅनेज। आलं लसूण पेस्ट टाकली, मिरची टाकली आणि टोमॅटोची प्युरी टाकली आणि थोडं पाणी आटू दिलं त्याच्यातलं। त्याच्यानंतर हळद टाकून लाल तिखट, गरम मसाला, फ्रँकी मसाला आणि मीठ टाकून घेतलं। त्या दरम्यान माझा कॅमेरा पडलेला होता, पुन्हा तो हातात घेतला। त्याच्यामध्ये शिजवलेलं बटाटा टाकून घेतला आणि बटाट्याची भाजी आपली रेडी झाली। आता रोटी बनवण्यापेक्षा घरात असलेलाच पराठा घेऊन त्याला बटर लावून रोटी शेकून घेतली। त्याच्यावर आपला बनवलेली बटाट्याची भाजी, कांदा, कोथिंबीर आणि फ्रँकीचा मसाला स्प्रेड केला, चीज ग्रेट केला आणि रोल बनवून घेतला। माझ्या घरामध्ये सगळ्यांना चपातीच हवी होती, तर मी माझ्यासाठी पराठा आणि सगळ्यांसाठी चपातीचा रोल असं बनवून घेतलं। तुम्ही ही चपातीची रोल, पराठा, रोटी यासोबत खाऊ शकता।